अहो मंडळी, तुम्ही कधी गुडघा दुखत असेल तर गुडघ्यावरती कांदा टाकलाय बरं का? किंवा कांद्याने कधी ते चोळलं आहे का? नसेल चोळलं ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। हिवाळा असू द्या किंवा कधी मध्ये जर आपल्याला फ्रॅक्चर झालेलं असेल तर ते कधीतरी दुखतं, पण हिवाळ्यात मात्र ती अगदी ते दुखणं जे आहे ते वाढतच चालतं आणि कुठेतरी सांधेदुखीचा त्रास जो आहे तो सुद्धा आपल्याला हिवाळ्यात जास्त जाणवू लागतो। गुडघेदुखी ह्या सगळे जे गोष्टी आहेत त्या कॉमन होत चालल्या आहेत आणि आता खूप लहान वयात सुद्धा आपल्याला सांधेदुखीचा त्रास असा होत चाललेला आहे। त्यामुळे आपण या घरगुती उपायांना नक्कीच पर्याय घेतला पाहिजे आणि घरगुती यानेच आपण ट्राय केलं पाहिजे। आता सांधेदुखी तर आपण पूर्णपणे बरी करू शकत नाही, त्यावरती काही औषधी नाही, पण नक्कीच आपण त्याचा त्रास नक्की कमी करू शकतो। तो कशा पद्धतीने कमी करायचा आज आपण कांद्याचा वापर करूनच ते करणार आहोत। तर चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपल्याला घ्यायचा आहे कांदा, मध्यम आकाराचा कांदा तुम्हाला घ्यायचा आहे, एका व्यक्तीसाठीच आपण बनवतोय, सो त्यानुसार तुमचं प्रमाण कमी जास्त होणार आहे। आता तुम्ही म्हणाल अगं बाई तू कांदा घेते आहे आणि कांद्याने आग मारणार नाही का? बिलकुल आग मारणार नाही। कांद्याचा आपल्या शरीरासाठी आणि स्पेशली दुखत वगैरे असेल तर त्यासाठी नक्की वापर केला गेला पाहिजे। कांद्यामध्ये सल्फर असतं, तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सुद्धा कांद्याचं सेवन नक्की केलं पाहिजे। अँटी कार्सिनोजेनिक त्याच्यामध्ये जे आहे प्रॉपर्टीज असतात, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात, भरपूर प्रॉपर्टीज असतात। आता त्या काही मीच तुम्हाला सांगत बसत नाही, तुम्ही हा व्हिडिओ इथे स्टॉप करून गुगलवरती जाऊन चेक करू शकता। माझ्यावरती तुम्हाला विश्वास नसेल तर गुगलवरती नक्कीच असणार आहे, त्यामुळे मी जास्त कांद्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही। बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्हाला कांदा। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे मोहरीचं तेल। हां, मोहरीचं तेलच तुम्हाला इकडे घ्यायचं, याला कोणतीच रिप्लेसमेंट नाहीये, पण ठीक आहे नसेलच मग खोबऱ्याचं तेल घेतलं तरी चालेल। मोहरीचं तेल हे गरम असतं, त्यामुळेच आपण मोहरीच्या तेलाचा वापर करतो। मोहरीच्या तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात, ओमेगा 3, 6 असतं आणि त्या कारणाने ते सांधेवात आणि जर कुठे गाठी वगैरे झाले असेल, दुखत वगैरे असेल तर ते बरं करण्यामध्ये खूप मेजर रोल प्ले करतं। त्यामुळे आपल्याला इकडे मोहरीचंच तेल घ्यायचं आहे। मोहरीच्या तेलामध्ये कांदा तुम्हाला टाकायचा आहे आणि तो मंद आच करून तुम्हाला कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे। त्याला हलकासा गुलाबी कलर आला की त्यामध्ये तुम्हाला आंबे हळदच घालायची आहे। आंबे हळद तुम्हाला माहिती असेल अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज हळदीमध्ये असतात, त्यामुळे कधीही आपण बघितलं असेल आपल्याला कुठे लागलं असेल, मुक्कामार लागलेला असेल, सूज आली असेल तर आपले घरचे लगेच तेलामध्ये हळद टाकून आपल्याला लावतात। तर यस, आपल्याला हळद इकडे घ्यायची आहे आणि हे 3 कोमट असतानाच जर तुमचं जिथे काही दुखत असेल तिथे तुम्हाला त्याचा लेप लावायचा आहे। कशा पद्धतीने लेप लावायचा आहे जसं की मी तुम्हाला इकडे व्हिडिओमध्ये दाखवते आहे, सेम त्या पद्धतीने तुम्हाला लेप लावायचा आहे। आणि हे जे काही तुम्ही करत आहात हे तुम्हाला रात्र झोपायच्या आधी करायचं आहे, म्हणजे रात्रभर त्याला छान शेक सुद्धा होईल आणि आपलं गुडघेदुखी म्हणा किंवा काहीही दुखत असेल तर ते बरं सुद्धा होईल। नंतर एखाद्या कपड्याने तुम्हाला बांधून घ्यायचे, कारण त्यामध्ये आपण हळद वापरली आहे, त्यामुळे हळदीचे डाग कपड्यांना लागू शकतात, त्यामुळे एखादा जुना कपडा तुम्ही ठेवू शकता। हे तुम्ही रोज फॉलो करू शकता जेव्हाही तुमचं दुखत आहे, खूप दुखत असेल, असह्य दुखत असेल, पेन किलर घेण्याचं टाळा आणि हे करा। घरगुती उपायाने कोणते साईड इफेक्ट नसतात, थोडासा शेक सुद्धा मिळतो। सो तुम्हाला मी शेअर करत असते वेगवेगळ्या प्रकारच्या गुडघेदुखीवर किंवा काही दुखत असेल तर त्यावरती उपाय, आणि तुम्हाला हे सुद्धा ते खूप आवडत आहे म्हणून मला असं वाटलं की चला मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे। तर हा जो काही उपाय आहे तो सुद्धा तुम्ही जे आहे करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा। आता तुमचा प्रश्न असा असेल की हे कधीपर्यंत करायचं, तर तुम्ही जास्त तुम्हाला दुखत असेल तर तुम्हाला हे रोज करायचं आहे आणि जर रोज केलं तर तुम्हाला शेक नक्की मिळेल। तुम्ही जेव्हा हे रोज करणार आहात तेव्हा हळूहळू तुम्हाला जे आहे ते नक्की त्याचा रिझल्ट मिळेल आणि जेव्हा तुमचं दुखणं बऱ्यापैकी कमी झालं तेव्हा स्टॉप करू शकता। पण तुम्हाला पुन्हा असं जाणवत असेल की हे दुखतंय तर तुम्ही पुन्हा ते स्टार्ट करू शकता, कारण बघा हे घरगुती आहे, याचा रिझल्ट यायला थोडासा वेळ नक्की लागेल पण येईल नक्की। आणि कोणतीही रेमेडी करत असताना त्यावरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा, जी गोष्ट करताय त्याच्यावरती सुद्धा विश्वास ठेवा। आणि खरं सांगू का, माझ्यावरती तुम्हाला विश्वास नसेल तुम्ही सरळ गुगलवरती टाका, जे ही इन्ग्रेडियंट्स आपण यूज केले ते खरंच उपयोगाचे आहेत का ते तुम्हाला गुगल तर नक्की सांगेल। सो आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहितीचा ठरला असेल, थोडाही हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझे एफर्ट्स आवडले असतील तर लाईक करायचं विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑल करा। चला तर मग मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।